नमस्कार मित्रांनो, महा-आय-डी अजून तयार झालेली नसेल तर काळजी करू नका. घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने महा-आय-डी कशी तयार करायची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि आवश्यक माहिती असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक ही स्टेप मिस झाली तर पुढे अडचण येऊ शकते. चला तर मित्रांनो, महा-आय-डी तयार करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तिथं महा-डी-बी-टी या प्रकारे टाईप करून सर्च करायचं आहे. महा-डी-बी-टी सर्च केल्यानंतर इथं अपडेटेड वेबसाईट येणार आहेत महा-डी-बी-टी. तर इथं महा-डी-बी-टी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंदात तुम्हाला महा-डी-बी-टीचं या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे. तर इथे तुम्हाला नोंदणी करा ऑप्शन दिले, त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर काही सेकंद थांबायचे. त्याच्यानंतर ओपन झालेली दिसणार आहेत. ही इथं महासारथी तुमचा महा-आय-डी तयार करा अशा प्रकारे इथं दिलेले असणार. तर मित्रांनो, इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागणार आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या बॉक्सवर टिक करायचे की मी ही इन्फॉर्मेशन वाचली. त्याच्यानंतर टिक करायचं आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर मित्रांनो, इथं आपण पटकन आधार कार्ड नंबर टाकून घेऊयात. तर मित्रांनो, इथं आधार कार्ड नंबर टाकायचं आहे. त्याच्यानंतर ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंद तुम्हाला थांबावे लागणार आहेत. ओ-टी-पी यशस्वीरित्या पाठविले तर असा मेसेज तुम्हाला येईल. तर ओ-टी-पी इथं पाठवला गेलेला आहे. तो ओ-टी-पी तुमच्या मोबाईलमध्ये आला असेल, तो ओ-टी-पी इथं तुम्हाला पटकन टाकून घ्यायचा. तर आपण इथं ओ-टी-पी पटकन टाकून घेऊयात. तर मित्रांनो, इथं ओ-टी-पी फिलअप करायचं आणि सत्यापित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही सेकंद इथं थांबावं लागणार आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला डेटा प्रवेश सहमती, तिथं तुमच्या एकीकृत नागरिक डेटावर प्रवेश आणि व्यवस्थापन करण्यासाठी आमच्या परवानगीची आवश्यकता आहे. महासारथीची एकूण सहमती. तर इथं तुम्ही बघू शकता सहमती माहिती. इथं तुम्ही ही इन्फॉर्मेशन दिली ती वाचून घेऊ शकता. तर त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यानंतर खाली यायचं. खाली तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे. तर मित्रांनो, इथं एक बॉक्स दिला आहे, याच्यावर तुम्हाला टिक करायचं. त्याच्यानंतर या स्वीकृती द्या आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. तर इथं आपण पटकन टिक करूया आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आणखी तुमची माहिती इथं डिटेलमध्ये दिलेली असणार आहे. जिथं तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, संपर्क माहिती या प्रकारे इथं दिलेली आहे. तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर पुन्हा एंटर करावा लागणार आहे. तुमचा आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा इथं सांगितलेलं आहे. तर तुमच्या आधार कार्डबरोबर जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा. तर आपण इथं इथं आधार कार्ड मोबाईल नंबर टाकून घेऊयात. अशा प्रकारे इथं मित्रांनो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर दिला असेल आणि जर तुम्हाला ईमेल आय डीसुद्धा टाकायची असेल तर तुम्हाला इथे ईमेल आय डी तुम्ही टाकून घेऊ शकतात. तर त्याच्यानंतर इथं तुम्हाला मित्रांनो इथं तुमचा पत्ता दिलेला आहे. त्याच्यानंतर राज्य, महाराष्ट्र राज्य, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा, त्याच्यानंतर तुमचा पिनकोड आणि इथे तुम्हाला कॅप्चा फिलअप करावा लागणार आहे. जो हा कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा इथं फिलअप करायचा आहे. तर इथं पटकन तुम्हाला कॅप्चा फिलअप करून द्यायचा आहे. तर आपण इथं पटकन कॅप्चा फिलअप करूया. तर एक राहिला आपला मोबाईल नंबर इथं एंटर करायचा राहिला, तो आपण इथं मोबाईल नंबर एंटर करून दिलेला आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर OTP यशस्वीरित्या तुमच्या मोबाईलवर आला असेल, तो OTP इथं तुम्हाला टाकावा लागणार आहे. तर इथं OTP आपण पटकन फिलअप करून देऊयात. 75 71 आणि 51 या प्रकारे इथं OTP होता, तो आपण OTP इथं फिलअप करून घेतला आहे. त्याच्यानंतर सत्यापित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंद तुम्हाला थांबावे लागणार आहेत, तुमचा महा ID तयार होईल. तर मित्रांनो, इथं तुम्हाला युजर सक्सेसफुली क्रिएटेड तुमचा महा ID तयार झालेला आहे. इथं खाली सुद्धा मेसेज आलेला आहे, नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, प्राप्त नोंदणीवर प्रक्रिया सुरू आहेत. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर प्रक्रिया सुरू आहेत महा ID तयार करायची. तर इथं तुम्ही बघू शकतात महा ID निर्मिती प्रक्रिया सुरू आहेत. त्याच्यानंतर खाली तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. यासाठी UIDAI आणि इतर स्रोतांद्वारे माहिती गोळा केली जात आहेत. महा ID तयार करण्यासाठी साधारण 24 तासाचा कालावधी लागेल. महा ID तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. तर इथं तुम्हाला तुमचा महा ID तयार झाला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा महा ID तयार करण्यात आलेला आहे. तर इथं आता काय चालले आहेत, खाली नोंदणी पूर्ण झाली आहे. त्याच्यानंतर महा ID तयार करण्याचे आणि माहिती गोळा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याच्यानंतर प्रोफाईल प्रमाणित करणे, इथं अशा प्रकारे इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुमचा महा ID तयार झाला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल. तर अशा प्रकारे स्वतःच्या मोबाईलमध्ये महा ID तयार कसा करायचा त्याची माहिती इथं देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा घरी बसून त्यांच्या मोबाईलवर कुटुंबाचे महा ID तयार करू शकतील किंवा मित्र मैत्रीण वगैरे जे काही असतील त्यांचे महा ID इथं तयार करू शकतील. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये. जर या व्हिडिओबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.